नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने निर्धार माझा अंतर्गत पतंग महोत्सव कार्यक्रमातून महिलांच्या सुरक्षतेपर मार्गदर्शन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत पतंग उडवून महोत्सव साजरा। दिल्लीतील कुप्रसिद्ध निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधी मंचामार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून संक्रांतीपर्यंत स्त्री पुरुष समानतेसाठी जनजागरण अभियान राबवले जाते। याच अभियानाअंतर्गत यावर्षी पतंग महोत्सवाबरोबरच निर्धार माझा हे विशेष अभियान राबवण्यात आले। या अभियानामध्ये महिलांची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण तसेच वेठबिगारी व बालविवाह प्रतिबंध यांसारख्या विषयांवर व्यापक जनजागरण करण्यात आले। यावर्षी अंकुर ट्रस्ट मार्फत महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडिट देखील करण्यात आले। निर्धार माझा अभियानाची सांगता मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पेण येथे पतंग महोत्सवाने झाली। या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ विभाग रायगड, अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या निमित्ताने महात्मा गांधी वाचनालय पेण येथून नगरपालिका उद्यान मैदानापर्यंत तरुण मुली व महिलांची भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली। रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्सवाने अभियानाची सांगता झाली। याचवेळी रस्ता सुरक्षा अभियान वाहनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जयंत चव्हाण, आरटीओ पनवेल, पेण आरटीओ अधिकारी माधव सूर्यवंशी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, अंकुर ट्रस्ट संचालिका डॉक्टर वैशाली पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रीतम पाटील, प्रांत प्रवीण पवार, अस्मिता पाटील, पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच पेण परिसरातील विद्यार्थिनी, महिला, तरुणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। जनजागृती म्हणून आणि वेठबिगारांची मुक्ती म्हणून आम्ही निर्धार माझा हे कॅम्पेन सुरू केलेला आहे आणि या